आखाती युद्धामुळे देशासह राज्यातही गॅस तुटवडा निर्माण झालाय। गॅस एजन्सी बाहेर नागरिकांनी लांब रांगा लावल्यात। राज्यामध्ये गॅसचा कसा भडका उडालाय आणि जनता कशी बेजार झालीये पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। कोणी गॅस देता का गॅस? आखातात युद्ध, राज्यात रांगा। गॅसचा भडका, जनता बेहाल। रायगड पासून कोल्हापूर पर्यंत आणि पुण्यापासून वाशिम पर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यात जनतेच्या गॅससाठी रांगाच रांगा लागल्या। हा आहे इराण इस्रायल युद्धाचा सर्वसामान्यांवर झालेला थेट परिणाम। गॅसचा भडका उडालाय आणि जनता बेहाल झालीय। रायगड जिल्ह्यातील पेण शहरात पहाटेपासून घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। आपण जर का पाहिलं तर घरगुती सिलेंडर मिळणार नाहीत या भीतीने मोठ्या प्रमाणामध्ये जे ग्राहक आहेत ते आपल्याला या ठिकाणी रस्त्यावर आलेले पाहायला मिळतात। आपण आता रायगड जिल्ह्यामधल्या पेण शहरामध्ये आहोत। या ठिकाणी पाहिलं तर सिलेंडर घेऊन मोठ्या प्रमाणात जे घरगुती ग्राहक आहेत हे रस्त्यावर उभे असलेले दिसत आहे। काल देखील हीच परिस्थिती आहे आणि आज देखील हीच परिस्थिती आहे। दुसरीकडे ओटीपीची जाचक अट रद्द करून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी कोल्हापूरकर करतायत। प्रत्यक्षात कोटा आहे नाही आहे किंवा आखातात युद्ध निर्माण परिस्थिती निर्माण झाली, ठीक आहे, चला नेहमी रेग्युलर मिळत होतं, काय अडथळे होते, पण आखातात परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सध्या तुटवडा आहे किंवा त्रास होतो पब्लिकला, ठीक आहे, चला असू जाऊ दे। प्रत्येकाला सिलेंडर मिळावा एक अट फक्त तुम्ही ठेवा की बाबांनो तुमचा सिलेंडर नेलाय कधी 30 दिवसांनी या तुमचा सिलेंडर घेऊन जावा, जेणेकरून सगळ्यांना सिलेंडर मिळेल। ओटीपीची अट रद्द टोटल करा की ओटीपीची जी जाचक अट आहे ती रद्द करायला हवी आणि ब्लॅक सिलेंडर आहेत ते बंद करायला लागणार। पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरातही अशीच काहीशी परिस्थिती आहे। काय परिस्थिती आहे? गॅस घ्यायला आलाय तुम्ही, कधी उभा राहिला? काय सकाळपासून थांबलोय पण काय भेटतच नाहीये। काय सांगता? घरात खायचं कसं? म्हटले तिथं थांबा, 2 तास तिथं थांबलो, पण तिथं गॅस गाडी येणार नाही असं मला कळलं, म्हणून आम्ही आता इथं आलोय। इथं पण गॅस एक गाडी संपलेली आहे गॅसची, आता दुसरी गाडी बोलवली आहे, ते किती वेळा तिला सांगता येत नाही। एकीकडे दिवसभर रांगा लावून जनता त्रासली आहे। अशातच रत्नागिरीत घरगुती गॅसच्या बुकिंग नंतर सर्व्हरमध्ये 2 सिलेंडर मधील अंतर 45 दिवसांचं दाखवण्यात येतंय। या तांत्रिक बिघाडामुळे स्वयंपाकाच्या गॅससाठी नागरिकांची ओढाताण होतीये। आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता दिसू लागलेला आहे। रत्नागिरीमध्ये गॅस वितरणावर याचा परिणाम स्पष्टपणे जाणवताना आपल्याला पाहायला मिळतोय। कालपर्यंत आमच्याकडे 25 दिवसाचं होतं, आज सिस्टीममध्ये 45 दिवसाचं इंटरव्हल पडलेलं आहे। त्याच्यामुळे डिलिव्हरी घेतल्यापासून 45 दिवसांनी आपल्याला गॅसचं बुकिंग होणार आहे। ते अशी लाईनमध्ये उभे नको राहायला, बस लहान लहान मुलं तरी त्रास पण होतो। तर वाशिममध्ये सर्व्हर डाऊन असल्यामुळे गॅस नोंदणी प्रक्रियेचा बोजवारा उडालाय। युद्धजन परिस्थितीनंतर गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र अनेक जिल्ह्यात आपण बघितलं आहे। अशीच परिस्थिती वाशिम जिल्ह्यात सुद्धा बघायला मिळते। मी वाशिमच्या लाखाळा परिसरातील एका गॅस एजन्सीवर आहे आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात इथं ग्राहकांनी गॅस बुकिंग करण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत। आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत। दादा मला सांगा, तुम्ही किती वाजता आलात आणि कशासाठी आलात? मी सकाळी 9 वाजतापासून इथं उभा, 2 दिवस झाले माझ्या घरी गॅस नाही, घरी शाळेत लेकराला डबा नाही, काही नाही, तर यांचं सर्व्हर डाऊन आहे म्हणून बुकिंग होत नाही। दुसरीकडे गॅससाठी जनता वणवण करत असताना उपमुख्यमंत्र्यांनी मात्र गॅस पुरवठा सुरळीत सुरू असल्याचं विधान केलंय। केंद्र सरकार अतिशय बारकाईने गांभीर्याने लक्ष ठेवून आहेत। आदरणीय देशाचे प्रधानमंत्री आणि सर्वजण केंद्र सरकार पूर्णपणे यावर बारकाईने गांभीर्याने लक्ष ठेवून आहे। तुटवडा होणार नाही याची काळजी घेत आहेत, पण काही लोक अफवा पसरवत आहेत, अफवांवर विश्वास ठेवू नका। मात्र या सगळ्या घरगुती गॅसमुळे आणि बुकिंगच्या तांत्रिक अडथळ्यांमुळे गृहिणींचं बजेट आणि स्वयंपाकघर दोन्ही कोलमडलंय हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।